पण जसं लोकांनी खूप आता व्हिडिओज टाकलेत आणि आपण लोकांकडनं ऐकतोय 2025 हे 9 होतं आणि त्यावेळेस खूप सांगितलं होतं ॲक्सिडेंट्स होणार. हे मी जेव्हा CA करत होतो त्यावेळेस 3 वेळा नापास झालो होतो आणि आय एम अ गुड स्टुडंट. माझ्या मार्क्स चांगले मिळायचे, असं नाही की वगैरे असं काही नाही. तर मी CAला गेलोच नसतो. थोडा इगो पण होता की माझ्या अभ्यासामुळे झालं आहे, काही असं काही मधनंच काहीतरी उगम नाही होऊ शकत कशाचा. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतके विविध विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि त्या विषयांमध्ये मला स्वतःला रस निर्माण व्हायला लागलाय. म्हणजे तुम्ही म्हणाल की नीरा मॅडम डान्सिंगमध्ये पण रस घेतायत, वुमन एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण रस घेतायत, पण हे विषयच इतके खोल आणि अभ्यास आणि वेगळी दिशा देणारे आहेत की मला खरंच त्यांचा अभ्यास करावा असं वाटतो. आणि मी खूप स्वतःला ब्लेस्ड समजते की जेव्हा इतक्या सगळ्या लोकांबरोबर मला बोलायला मिळतं, इतक्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर मला बसायला मिळतंय, जेणेकरून या विषयांशी अर्क मला मिळत आहे. आज असाच एक विषय घेऊन आमच्याबरोबर आलेले आहेत निलेश सर. खूप 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 स्वागत आहे तुमचं ह्या शोमध्ये. आणि न्यूरोलॉजी हा विषय जो आहे तो जितका अभ्यासाचा आहे तितका गूढही आहे आणि त्याच्या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल. पण त्याआधी आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या. बरं, मी निलेश पैठणकर, बॉर्न अँड ब्रॉट अप पुणे. यांचे 7 पिढ्या इकडेच आहेत. जरी आडनाव पैठणचं असलं तरी पुण्याचेच सगळे रूट्स आहेत. स्कूलिंग आणि सगळं कॉलेज एज्युकेशन सगळं इकडनं झालंय. अभ्यास काय काय केला सांगाल तर BCom, MCom, CWA, CA, MBA फायनान्स, PhD पर्यंत रजिस्टर्ड पण केलं होतं, पण बहुतेक देवानी थांबवलं की बास आता. कळालं खूप जास्त अभ्यास करतोय, आता तुला दुसरीकडे वळवू आपण. पण अभ्यास करता करता ज्यावेळेस म्हणजे हिचा उगम कुठनं झाला ते मी जेव्हा CA करत होतो त्यावेळेस 3 वेळा नापास झालो होतो आणि आय एम अ गुड स्टुडंट. माझ्या मार्क्स चांगले मिळायचे, असं नाही की वगैरे असं काही नाही. तर मी CAला गेलोच नसतो. पण CAला 3 वेळा नापास झाल्यानंतर माझ्या वडिलांना कुठेतरी वाटलं की हा एवढा अभ्यास करताना त्याला पास होण्या इतपत मार्क्स का नाही मिळत आणि खूप कमी मार्क्स मिळतात. आणि CAचं ज्यावेळेस मी पास होत होतो त्यावेळेस 1.5% फक्त अख्ख्या इंडियामध्ये 1.5% मुलं पास व्हायची. तर माझ्या वडिलांनी न्यूमरोलॉजीचा अभ्यास केला. एक पर्टिक्युलर मेथड उचलली, डायरेक्ट बाजारातनं पुस्तकं उचलली, ते अभ्यास केला आणि त्यांना पण गॉड गिफ्ट होती म्हणून ते हे क्रॅक करू शकले की हे आहे काय सगळं हे. आणि तो जो ऑकल्ट सायन्सचा जो प्रकार आहे तो त्यांना समजला. त्यांनी मला एक स्पेलिंग दिलं आणि 4थ्या अटेम्प्टला मी एक्झाम देऊन घरी आलो, जो तसाही पेपर अजिबात चांगले गेले नव्हते. अकाउंट्सला तर खूपच म्हणजे पासिंग एवढे, पण मी अटेम्प्टच केला नव्हता सगळा 3-3, 4-4 तास अभ्यास करून. तरी पण मग थोडासा एक होप होता की काहीतरी बहुतेक पास होईल असं वाटत होतं. पण तोपर्यंत वडिलांनी स्पेलिंग तयार केलं होतं. माझे सगळे पेपर झाल्यानंतर त्यांनी मला दिलं. ते म्हटले हे शेवटपर्यंत रिझल्ट लागेस तोपर्यंत लिही. आणि मी लिहिलं आणि मला अकाउंट्सला तिकडे पासिंग मार्क मिळाले आणि मी ओव्हरऑल पास झालो. पण मग हे काय समजत नव्हतं की कशामुळे झालं. थोडा इगो पण होता की माझ्या अभ्यासामुळे झालंय, हे काही असं काही मधनंच काहीतरी उगम नाही होऊ शकत कशाचा. ते म्हटले एक काम कर, आपण एक परत टेस्ट करू. तुझे जे नापास झालेले मित्र आहेत ना त्यांना घेऊन ये, त्यांचा स्पेलिंग बदलू, बघू काय होतं. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्यांना थोडंसं असं बडवून चढवून सांगितलं की अरे मी यांनी अशाने पास झालोय, तुमचं करायचं असेल तर सांगा. ते पण बिचारे 4-4, 5-5 अटेम्प्ट वाले होते. त्यांनी पण खूप मेहनत केली होती. सगळे म्हणत होते आता काय म्हणतात तुम्ही दगडावरती नाक घासायचं आणि तुम्ही पास व्हाल असं म्हटलं तरी लोक तयार असतात की कुठेतरी काहीतरी मिळावं, की एवढ्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ मिळावी. तर त्यांचं स्पेलिंग बदललं, ते पास झाले. मग म्हटलं आता हे जोरदार काहीतरी होतंय. मग लर्न केलं आम्ही. हजारो केसेस स्वतःहून सॉल्व्ह केले. काही लोकांना आम्ही बोलवून सॉल्व्ह केले, काही पेपरमधनं उचलून सॉल्व्ह केले. पण तो स्टडी इतका जोरदार झाला की लिटरली देवानी मार्गच दाखवला की तुला आता हेच करायचंय. ते CA वगैरे ठीक आहे. तरी मी खूप वर्ष CAचे क्लासेस घेत होतो, पण ते बाजूला ठेवून आता मग फुल फ्लेज ह्याच्यामध्येच आहे. अशी माझी ही सगळी जर्नी न्यूमरोलॉजीची. न्यूमरोलॉजी काम कशी करते हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. जसं न्यूमरोलॉजी हा शब्द आहे, अंकशास्त्र मराठीत आपण म्हणतो ते अंकांचं शास्त्र.
पण इकडे अंक किंवा नंबर्स हे बेस धरले जातात. आणि आपण फॉर्च्युनेटली इंग्लिश वापरतो, तर त्या प्रत्येक अल्फाबेटला नंबर एक असाइन्ड असतो. बरं, त्याची रचना कशी होते आपल्याबरोबर ती आपल्या स्पेलिंगवरती असते. जसं माझा आधीचं स्पेलिंग NILESH, त्याचे जे नंबर्स असाइन्ड आहेत ते जर का डेट ऑफ बर्थला मिसअलाइंड असतील, मॅच झाले नसतील, तर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचं फळ आपल्याला हवं आहे ते मिळत नाही. आणि म्हणूनच हे जे अलाइनमेंट करण्याचं काम आहे ते न्यूमरोलॉजी करतं. आणि त्याच्यानी वाइब्स बदलतात आपले, आणि मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी व्हायला चालू होतात. लिटरली एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मला, असं एकदाही माझ्या बाबतीत झालं नाहीये की त्यांना रिझल्ट नाही आलाय. काहींना थोडासा लवकर, काहींना उशिरा. त्यांनी आधी त्याच्यावरती किती काम केलंय नाही केलंय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत, पण रिझल्ट 100% येतो हे मात्र दावा आहे माझा. ओके. एकदा आपण म्हणजे न्यूमरॉलॉजिकली नाव चेंज करून घेतलं किंवा जे काही बदल हवे आहेत ते करून घेतले, तर ते वर्क करण्यासाठी त्या व्यक्तीला काय करावं लागतं? स्पेलिंग आणि सिग्नेचर जे मी चेंज करून दिलेलं असतं ना ते लिहायचं. ऑफिशियल डॉक्युमेंट्स वरती कुठेच चेंज करायची गरज नाही. हो, कारण ते खूपच अवघड गोष्ट होऊन जाईल. अवघड स्टार्टिंगलाच नाही तर नंतर पण खूप गोष्टी अवघड होतात त्याला. आणि खूप लोकांचा तसाच अभिप्राय आहे की नाही, चेंज नाही करू शकत किंवा त्यांना त्यांचं नाव प्रिय असतं, जे काय असेल ते. पण लिहिण्याने 2 सेन्सेस ऍक्टिव्हेट होतात, एक तुमचा टच आणि एक तुमची साईट. आणि मी त्याच्याबरोबर जोडीला एक नंबर बेस्ड बीजमंत्र पण देतो, तो तुमच्या साऊंडसाठी असतो. मग 5 पैकी 3 असे जर का तुमच्यावरती जर का काम करायला लागले तर तुम्ही लिटरली मॅग्नेट बनता. तुम्ही जे मॅनिफेस्ट करता ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडे यायला चालू होतात. कारण लोक आजकाल तुम्ही रील्स वगैरे पाहत असता की ते म्हणतात असं लिहि म्हणजे मॅनिफेस्ट होईल, असं विचार करा म्हणजे मॅनिफेस्ट होईल. पण लोक म्हणतात येतच नाही हो. का येत नाहीये? म्हणजे मी एक एक्झाम्पल पण देतो की आपण झोमॅटोवरती ऑर्डर करतो, आपण ऑर्डर व्यवस्थित केलेली असते, पैसे पण दिलेले असतात, पण तुमचा पत्ता जर का व्यवस्थित नसेल ना तर तो झोमॅटोवाला तुमच्या आजूबाजूला घुटमळत असतो आणि आपण त्यांना म्हणतो क्या भैया अभी तक आए नहीं, कितना देर लगा रे, भूक लगी है. तर तुम्ही तुमचा व्यवस्थित ऍड्रेस टाकलात आणि त्याला इन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिले तर तो येतो, तुम्हाला देतो तुमची ऑर्डर. तसंच आपलं स्पेलिंग हे आपल्याला ते मॅग्नेट बनवतं. तुम्ही जे मॅनिफेस्ट करता मग त्याच्यात 19-20 झालं तरी ते आपल्याकडे येतं. म्हणजे तुम्ही लोकांनी एवढ्या मोठ्या मोठ्या प्रकारे मॅनिफेस्ट गोष्टी करून ठेवल्यात की ते बरोबर तुमच्याकडे यायलाच पाहिजे. एखादी केस स्टडी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. एखादं असं उदाहरण ज्याच्यातून न्यूमरॉलॉजिकली त्यांचं चेंज करून दिल्यानंतर त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. खूप आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून मी सांगतानाच म्हणतो की मी तुमचं हेल्थ, वेल्थ, हनी मनी करून देऊ शकतो तुमचे सगळ्या बाबतीत. रिलेशनशिप असो, तुमचे स्टडीज असो, बिहेवियर असो. आता आपण इथं बोलत असताना 5-10 मिनिटं अगोदरच मला एक अभिप्राय आला. त्या मॅडमचं मी स्पेलिंग बदललं होतं. 6 ते 7 महिने ते लिहित होत्या आणि त्यांची 2009-10 साली एक IT रिफंडची केस होती. त्यांच्यावरती इनफॅक्ट पेनल्टी लागली होती आणि ती पण ऑलमोस्ट 1.5 करोडची पेनल्टी. आणि साध्या घरातली लोक, पण ते सगळं मिसकॅल्क्युलेशन झालं होतं. तर त्यांनी स्पेलिंग लिहित होते, ते तिकडे प्रयत्न करत होते. तर एवढ्या वर्षापासून नाही झालं, हे बरोबर 6 महिन्यामध्ये ती केस रफादफा झाली. त्यांना ते रिफंड पण मिळाला. नुसतंच ते नाही तर त्यांचं एक PPF काहीतरी अकाउंट अडकलं होतं 2 वर्षापासून, ते पण पैसे सुटले या कालावधीमध्ये. आणि त्यांना एक मोठा त्यांनी लोकांना आपण देतो ना पैसे की एकाला 1 लाख रुपये, 2 लाख, ते पण ते जे न देण्यासारखेच होते. त्यांनी तर गिव्हअपच केलं होतं की यांच्याकडनं येणारच नाही. अचानक त्या लोकांनी पैसे द्यायला चालू केले इन्स्टॉलमेंटमध्ये. म्हणजे आपण मनी आपल्याकडे कसा अट्रॅक्ट करू शकतो, ते अट्रॅक्ट करण्याचं पहिल्यांदा तुम्ही मॅग्नेट आहात का? तर तुमचं स्पेलिंग मी हे चेंज करून तुम्हाला मॅग्नेट बनवतो. तुम्हाला मग जे पाहिजे ते मिळेल. खूपच गूढ विषय आहे हा आणि तितकं ऐकावं तितकं कमी आहे. अ, तुम्ही इतक्या वर्षांची ही प्रॅक्टिस करत आहात आणि आतापर्यंत खूप सारे लोकांचे मी तुमच्याबद्दलचे रिव्ह्यूज ऐकलेले आहेत, जे की या गोष्टी मिळाल्या, अशा गोष्टी झाल्या. तर तुम्हाला कसं वाटतंय या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटतंय? आणि आज आमच्या ऑडियन्सला न्यूमरॉलॉजी बद्दल अशी कोणती एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल, जी त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये मदत करेल? पहिली गोष्ट म्हणजे न्यूमरोलॉजी या फील्डमध्ये आहे. मला माहिती नाही, हे लहानपणापासून थोडंसं होतं मला की लोकांना मदत करणं. मग मी ते CAचे क्लासेस असो, नाहीतर लहानपणी मुलांना, माझ्या मित्रांना सल्ले देणं असो, ते लोक ऐकायचे तर लोकांचं ते भलं व्हायचं. पण ह्याचा ऍक्च्युअली फायदा व्हायला लागला जेव्हा न्यूमरोलॉजीचं मी स्पेलिंग चेंज करून लोकांना द्यायला लागलो. तेव्हापासून जे त्यांच्या आयुष्यात चेंज झालं, तर तो आपल्याला समाधान असतं ना, ते म्हणजे म्हणजे सांगूच शकत नाही. मी शब्दांमध्ये सांगूच शकत नाही. मला जेव्हा एक अभिप्राय येतो,
एक रिव्ह्यू होतो की टेस्टिमोनी येते की या गोष्टी माझ्या झाल्या, तर इतकं छान वाटतं प्रत्येक वेळेस. असं नाही, मला माहिती आहे की ते होणारच आहे, तरी पण त्यांच्याकडनं आलं की मला इतका आनंद होता ना, म्हणजे असं वाटतं लगेच पार्टी देऊ. म्हणून मी पार्टीला कधीच नाही म्हणत नाही, तुम्ही पार्टी मागा मी लगेच देऊ शकतो असं आहे. तुम्ही अशी कोणती गोष्ट आमच्या ऑडियन्सला सांगायला तुम्हाला आवडेल? न्यूमरोलॉजिकली तुम्ही ह्या विषयाचा एवढा अभ्यास झालेला आहे तुमचा, तर त्याच्या संदर्भात एक अशी कोणती गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल? अशी एक गोष्ट जी मला पहिल्यापासून पटवत होती ती म्हणजे एक इक्वेजन आहे, 99% हार्डवर्क प्लस 1% लक इज इक्वल टू 100% सक्सेस. पण हे कोणी अशी इक्वेजन असं का लिहिलं हे मला नाही समजलं. आता मला म्हणावं असं वाटतं की 1% लकनी चालू करा, 99% हार्डवर्क तुमचं सोपं जाईल, तुम्हाला 100% यश आहे ना हे लवकर मिळेल. आपल्याकडे एक तर टाइम कमी आहे, आपण तसंही या जगामध्ये किती वेळ आहे माहिती नाही, तर जेवढा टाइम आहे त्याच्यामध्ये नुसतेच कष्ट का करत बसायचे. कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तर स्पेलिंग बदला बिनधास्त, काहीच हरकत नाहीये. आणि नथिंग चेंजेस विल नथिंग चेंजेस, त्यामुळे आज चेंज करा आणि सगळ्या गोष्टी होतील तुमच्या. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल. 2026 म्हणजे असेही हे आपण अंकशास्त्राचा एवढा विचार करतो आहोत, तर 2026 सगळ्यांसाठी कशा पद्धतीचं असणार आहे? 2026 ची टोटल 1 वरती येते, पण नुसतंच तिथे थांबायचं नसतं, कारण प्रत्येक महिना आणि प्रत्येक डेट पण महत्वाची असते. पण जसं लोकांनी खूप आता व्हिडिओज टाकलेत आणि आपण लोकांकडनं ऐकतोय, 2025 हे 9 होतं आणि त्यावेळेस खूप सांगितलं होतं ऍक्सिडेंट्स होणार, हे पण मी पण थोडंफार प्रेडिक्ट करतो त्याच्यामध्ये. मी प्रेडिक्शनमध्ये नसून मी जास्त करेक्शनमध्ये आहे. पण आता लोकांनी विचारतच असतात, काही ना काहीतरी असतं. तर 2026 जेव्हा कॅल्क्युलेशन झालं, त्यावेळेस मला असं सांगावंसं वाटलं की आता हे मी गेले 1 महिन्यापासून सांगतोय काय होणार, आणि डिसेंबरपासूनच सगळ्या गोष्टी घडत आल्या. जसं की 2026 मध्ये सगळ्यात जास्त लोकांना धोका आहे तो म्हणजे आगीपासून. आग म्हणजे ते मग ती घरातलं असो, तुम्ही बाहेरचे असो. तुम्ही आता पण खूप केसेस पाहिले असतील तर हॉटेल्समध्ये आग लागणं, तर आपल्या पुण्यामध्ये एका शॉपला मोठी आग लागली. त्याच्यानंतर हाँगकाँगमध्ये बिल्डिंग जळाल्या. अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे ट्रेनला पण आग लागली. अशा सगळ्या गोष्टी आगीच्या रिलेटेड खूप होणार आहेत. तर सावधानतेचा इशारा असा आहे की जी लोक आगीच्या रिलेटेड जास्त असेल ना, त्यांनी खूप सावधान राहावं. म्हणजे हॉटेल्स, हॉस्पिटल्स, हॉस्टेल्स असे सगळ्या प्रकारे खूप. आणि घरात तर तुम्ही बाहेर पडताना गॅस बंद करूनच हे सगळं चेक करूनच पडलं पाहिजे. आणि खूप धोकादायक आहे तसं हे वर्ष. त्यामुळे वॉर्स पण खूप जोरदार होतील. तुम्ही आता पाहताच काय चाललंय सध्या जगामध्ये. वॉर्स होणार आहे, टेररिझम वाढणार आहे, बॉम्ब ब्लास्ट होतील अजून. पण माझं नेहमी म्हणणं असतं की स्पेलिंग जो चेंज करतो त्याला तो नेहमी सुखरूप असतो. माझेच 2 लोक पेलगाम अटॅकले होते, माझे क्लायंट होते. एक अर्धा तास अगोदर त्यांनी जायचं ठरवलं की नाही जायचं, म्हणजे त्याला कुठनं बुद्धी आली की नाही जायचं, त्यामुळे तो घरीच थांबला. आणि एक माणूस 5 मिनिटं अगोदर निघाला. आता ही 2 लोक तिकडे काय झालं असतं माहिती नाही, पण त्यांच्या स्पेलिंगने त्यांना वाचवलं असं आपण म्हणू शकतो. थँक्यू सो मच निलेश सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतके तुमच्या डिटेलमध्ये आम्हाला या गोष्टींबद्दल सांगितलं. तुम्ही पुणे वुमन्स क्लबचे भाग आहात, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आमच्या ऑडियन्सला तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. खूप सारी लोकं तुमच्याबरोबर आता कनेक्ट होत आहेत. त्याच्यामुळे खरंच 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 धन्यवाद आज तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आमच्याबरोबर तुमची एक्सपर्टीज शेअर केल्याबद्दल. थँक्यू सो मच.